नमस्कार, आज आपण पाहूयात आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडे। हे वडे अजिबात तेलात फुटणार नाहीत असे आपण वडे पाहूयात। साहित्य पाहूयात आपण। मी इथं 2 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्यासाठी 1 वाटी किंवा पाऊण वाटी असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तो पण मोठा घेतलेला आहे, थोडासा मोठी भरड ठेवायची त्याची। आणि 3 छोटे आकारचे मी बटाटे घेतलेले, उकडलेले बटाटे हे। आणि चटणीसाठी आपल्याला दही लागेल, मीठ, साखर, बेडगी मिरची। बेडगी मिरचीचं तिखट आहे हे, ते कलर येण्यासाठी थोडंसं टाकलं तर ऑप्शनल आहे ते। हिरवी मिरची आणि थोडा लिंबाचा रस। आपण ना आधी पीठ हे सगळं मळून घेऊया, साबुदाणा पण बघा व्यवस्थित भिजलेला आहे। साबुदाणा वडे करताना नाही जास्त पाणी नाही ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं फक्त एवढंसं पाणीवरती ठेवायचं। व्यवस्थित साबुदाणा भिजला जातो। जास्ती साबुदाणा भिजला ना की वडे फुटतात तेलात, त्यामुळे असा थोडासा मोकळा असा साबुदाणा भिजवायचा। आपल्या साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे। हा साबुदाणा थोडासा व्यवस्थित असा मळून घ्यायचा। त्यामध्ये ते पाणी असतं ना, त्यामुळे साबुदाणा फुटतो। वडे फुटतात साबुदाण्याचे।
सोडायचे, म्हणजे शक्यतो 3 ते 4 वडे सोडायचे. आणि अर्धा 1 मिनिट ना त्याला अजिबात हात नाही लावायचा, नाहीतर ते चिपकून बसतात आणि फुटतात पण वडे. त्यामुळे थोडस मध्यम आचेवर असं अर्धा 1 मिनिट असे होऊन द्यायचे, नंतर त्याला पलटी करायची. आपण पलटी करून घेऊया, वडे सुटत नाही येत अजिबात. वडे असे मध्यम आचेवर तळून घ्यायचे व्यवस्थित, वरून खालून पलटी करून. फुल गॅस करून वडे तळले ना त्यामधून कच्चे राहतात, तेव्हा असं मध्यम आचेवरच तळून घ्यायचे व्यवस्थित. बघू शकता मस्त कलर आलेले आपल्या वड्यांना. थोडंसं अर्धा मिनिट आपण पलटी करून वडे तळून बाजू आपली बघा, एवढे मस्त तळलेले काढून मस्त कलर आले आपल्याला. बघू शकता खुसखुशीत झाले, खरपूस असे तळे गेले. तुम्ही बघू शकता तळताना अजिबात वडा फुटत नाहीये. तुम्ही पाहिलं असेल अशाच प्रकारे आपण बाकी तळून घेऊया. हे पहा, आपले तयार आहेत असे साबुदाणा वडे. आपण बघू शकता इथं कसे वरून खुसखुशीत झालेले आहेत एकदम. आपण आतमधून पण पाहूया. आतमधून पण काय मस्त झालेले. तर अशा प्रकारे रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.